राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडून शरद पवारांची निवड झाली आहे। आता वेध लागलेले आहेत ते विधान परिषद निवडणुकीचे। उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ आता संपलेला आहे, त्याच्यामुळे आता त्यांनी पुन्हा विधान परिषदेवर जावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फील्डिंग लावली जाते, अशाही चर्चा सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं असं संजय राऊत स्पष्ट म्हणतायत, तर काँग्रेसनं मात्र याबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे याबद्दल विविध तर्क वितर्क लावले जाऊ लागलेले आहेत। त्याचं घडलंय असं की उद्धव ठाकरे निवडून येण्यासाठी त्यांच्या पक्षाकडे पूर्ण बहुमत नाही आणि त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांची मदत लागणार आहे। अशा स्थितीमध्ये काँग्रेस काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। मला वाटते त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का। जयंत पाटलांनी संवाद साधला, सुप्रियाताईंनी संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा आणि मग आमचे एकनाथ शिंदे साहेब दिलदार वृत्तीचे आहेत, संवाद तर साधावा। आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, मग बघू ना काय होतं ते। बातमी युद्धाची आहेत, कारण अख्ख्या देशामध्ये आता सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचे दर वाढत चाललेले आहेत। यावर राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मल्लिकार्जुन खरगेंनी यावर ठोस पावलं उचलायची मागणी केली आहे, तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याला उत्तर देताना ग्राहकांचं हित सरकारची प्राथमिकता असंही म्हटलंय। सिलेंडर के दाम में लगभग 7 रुपए की वृद्धि हुई है। गैस सिलेंडर 115 की वृद्धि हुई है, जिसका गरीब परिवारों को पड़ा है। The interests of the Indian consumer has and will always be the overriding priority. Where required, Indian diplomacy has supported the endeavors of our energy enterprises in this volatile situation. दरम्यान यावरनं आता मुख्यमंत्री फडणवीसांनी खरगेंवर जोरदार निशाणा साधलाय। ऐकूया। देखिए, जिनकी जिंदगी एक परिवार की गुलामी में गई, उनको देश कैसे चलाते हैं, देश कैसे सार्वभौम रखते हैं, सॉवरेन रखते हैं, इसके बारे में कोई अता पता नहीं है। आज जिस प्रकार से मोदी जी ने भारत की एनर्जी सिक्योरिटी इंश्योर की है, वरना भारत के क्या हालात होते हम सब लोग समझ सकते हैं। इसलिए मुझे लगता है मोदी जी ने दिखा दिया कि जिस समय टैरिफ वॉर हुआ, भारत झुका नहीं। केंद्र सरकार तेल गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। राज्यातली वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने द्यायला स्थगिती दिलेली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली। मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून SOP तयार केल्यावरच पुढे नवीन परवाने देता येतील असा निर्णय घेतला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केलंय। काही प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांना सुद्धा अवैध पद्धतीने परवाने मिळाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत। आता या सगळ्या बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं कळतंय। पूरक रिक्षा रस्त्यावर नसल्या कारणानं फार मोठ्या पर्यावरणाचा ऱ्हास पण होतोय। आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगानं
भरपूर ठिकाणी हे बांगलादेशी घुसखोरसुद्धा हे परवाना प्राप्त रिक्षा चालक आहेत असं कळलं. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केलेल्याच आहेत. परंतु 14 लाख परमिट जर खुले गेले आणि सातत्यानं रोजच्या रोज जर त्यांना परवाने दिले गेले तर निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या या राज्यामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून आम्ही आजपासून म्हणजे 9 मार्च 2026 पासून सगळे परवान्यांना स्थगिती देण्याची भूमिका RTOच्या अधिकाऱ्यांना मी दिलेली आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी होते. मुंबईमध्ये बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सी विरोधात राज्य सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत RTOकडनं बाईक जप्त करून चालकावर कारवाई केली जात होती. मात्र आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या काही बाईक चालकांसोबतच थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे रॅपिडो, ओला आणि उबरला दिलेल्या बाईक टॅक्सी परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्याचं कळत आहे. ओला, उबेर, रॅपिडो यांना परमिशन देताना तात्पुरत्या स्वरूपातली 1 महिन्याची परमिशन आम्ही दिली होती आणि ती परवानगी देत असताना त्यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी असे निर्देश दिले होते. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कागदपत्राची पूर्तता न करता राज्य शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये, त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे.